महालिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सखो दासरूपा अलंकार प्रियम शिवहासनस्थम पदांभोज तेजस्फुलित प्रदेशम विधींद्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह रूपावर झालो चराचर संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि सुखं शिरसा नमो सद्गुरु अरे थोड़ा रिपीट के गाता हूं नमो सद्गुरु तू कया दान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो शिट्टी मारतो थोडा किंचित माझा हा आवाज नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी पहिल्या दिवशी कीर्तनकारांना बाकीचं काही सांगण्यापेक्षा नामाचं महत्व कीर्तनातून सांगावं असा पूर्वी साधू संतांनी घालून दिलेला दंडक आहे. म्हणून सर्वांच्या पाठातला इथं जेवढे काही टाळकरी उभे, इथं जेवढे काही टाळकरी मंडळी उभे, त्या टाळकऱ्यांमध्ये एकही टाळकरी असा नसावा की त्याचा हा अभंग पाठ नसावा. लक्ष देऊन ऐका बरं. इथं जेवढे काही टाळकरी उभे आहे त्या टाळकऱ्यांमध्ये एकही टाळकरी असा नसावा की त्याचा हा अभंग पाठ नसावा, आणि ज्याचा अभंग पाठ नसावा तो टाळकरी नसावा. बरोबर आहे का नाही? ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, जो ज्ञानोबराय तुकोबरायचा स्वतःला म्हणून घेतो, तो नाही दिवसातून 2 वेळेस हरिपाठ पण 1 वेळेस हरिपाठ करतो. आणि हरिपाठातला हा सर्वात सुंदर अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात दादा, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. मी दररोज कीर्तनाच्या
माध्यमातून सांगतो, अरे आपण निश्चित पुण्यवान मंडळी हा सर्व, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारणाशे विजाय हितोदय के विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो? आवडणारच नाही. ज्ञानोबराय सांगतात बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडली. तुकोबरायचं दुसरं प्रमाण घ्या. तुका म्हणे होता ठेवा, होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडत नाही. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहात. तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता, तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियामध्ये एवढेच लोक आहेत, हजारो नाही लाखांना लोक असतील ना महाराज. पण प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाहीये, प्रत्येकाच्या नशिबात भगवंताचं चिंतन नाहीये, प्रत्येकाच्या नशिबात रामायण नाहीये. अरे आपण अशा महाराष्ट्रामध्ये राहतो, काही लोक या महाराष्ट्रामध्ये जन्म लिहून त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय माहित नाही. शिट्टी मारतो माझं माहिती. या महाराष्ट्रामध्ये जन्म लिहून सुद्धा काही लोकांना पंढरपूर माहित नाहीये, पांडुरंग परमात्मा माहित नाहीये. माझ्या मनात तर कधी कधी असं वाटतं की चुकून पाकिस्तानी पेन महाराष्ट्रात जन्म, ज्याला महाराष्ट्रात राहून ज्ञानोबराय तुकोबराय कळत नसतील, ज्याला महाराष्ट्रात राहून पांडुरंग परमात्मा कळत नसेल, पंढरपूर कळत नसेल, तर निश्चित समजून चला याचा रॉंग नंबर लागलेला. कोणता नंबर लागलेला आहे? रॉंग नंबर लागलेला. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात. मला आनंद वाटतो आज एवढा मोठा कुंभमेळा तुम्ही सर्व मंडळी निर्माण केलाय. 22वे वर्ष आहे सप्तमी. किती वर्ष आहे? 22वे वर्ष. पहिल्या दिवशी जर आपलं ग्राउंड फुल झालं, पहिल्या वर्षी जर आपल्या ग्राउंड फुल झालं, इथं बसायला जागा नाही, तर 7व्या दिवशी लोकांना बसवायचं कुठं हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? पहिल्या दिवशी असं वाटतं की सप्त्याचा 7वा दिवस आहे महाराज. बरोबर आहे का नाही? मी तर खूप एक साधा कीर्तनकार आहे महाराज. उद्यापासून माझ्याकडे आज काम फक्त पत्रवळी वाढण्याचं आहे. पहिल्या दिवशी जो कीर्तनकार असतो तो साधा असतो. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला फोन करा, तो पहिल्या दिवशी कीर्तन घेत नाही. बरोबर? लोकांना वाटतं पहिला दिवस म्हणजे हलक्या कीर्तनकाराचा आहे. हा नियम आहे. पण मला पहिल्या दिवशी कीर्तन घ्यायला का आवडतं याचं कारण असं आहे, पहिल्या दिवशी कीर्तन रंगलं तरी चालतं, पडलं तरी चालतं. लोक म्हणतात जाऊ द्या, पहिला दिवस इथं घेऊन घेतात. बरोबर आहे का? पहिला दिवस आणि दुसरा दिवस आणि तिसरा दिवस काहीच नसतो महाराज. दिवस कोणताही का असे ना, आपल्याला पांडुरंगाची सेवा करायची हा सगळ्यात मोठा विषय झाला. सर्व पुण्यवान मंडळी आहात आणि तुम्हा सर्व माय बापांच्या सेवेसाठी निवडलेला आनंद जगत गुरु तुकोबरायचं सर्वांच्या पाठात आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. मानवी देहाचा जर खरा विचार करायला गेलो ना महाराज, तर मानवासाठी सर्वात मोठं आव्हान जे आहे या मृत्यू लोकामध्ये, सगळ्यात मोठी एक गोष्ट कमी कोणती येते म्हणजे आयुष्य. काय? अगदी थोडा विषय तुम्हाला आणि मला. किती वर्षाचा विषय? 100 वर्षाचा विषय महाराज. किती? 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये ना तुम्ही योग करू शकता,
ना तुम्ही कर्मकांड करू शकता, ना तुम्ही यज्ञाधिक कर्म करू शकता, ना तुम्ही काय करू शकता, काही शक्य नाहीये. भागवतकाराने खूप सुंदर सांगितलंय, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक् कलौत हरिकीर्तना. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. काही लोक म्हणतील आम्ही योगाचं अनुकरण करू. कसं योगाचं अनुकरण करणार आहे? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये किती गोड वर्णन करतात. पाहेपा लोहाची अचने, पाहेपा लोहाची अचने, जे बोचरी आपडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. एखाद्या माणसाच्या तोंडामध्ये दात नसेल त्याला आपण बोचर म्हणतो. काय म्हणतो? बोचर म्हणतो. याची शिट्टी मारतो दादा, माहित थोडं जवळ गेलं. एखाद्या माणसाच्या तोंडामध्ये दात नसेल त्याला आपण बोचर म्हणतो. काय म्हणतो? बोचर. आणि अशा बोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल का मरलो? मरून जाईल ना. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, म्हणून योगाची वाटा जे निघाले का दया दुःखाचीच वाटा भागाला. ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना मला सांगतात की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने दिगंबरी प्रकट केली. जे ज्ञानोबराय योग्यांची माऊली होते ते ज्ञानोबराय योगाचं खंडन करत असताना किती गोड वर्णन करतात पहा. योग यागवी अरे मुस्लिम धर्माचा मनुष्य मस्जिद मध्ये जात असताना तो डोक्यात टोपी घालून जातोय, बरोबर आहे का नाही? मग आपण कीर्तनाला गेल्यानंतर नेमकं कोणाच्या लग्नाला गेलो का कीर्तनाला गेलो एवढं तर भांडवायचं नाही, बरोबर आहे का नाही? आता कीर्तन संपलं. आता कीर्तन संपल्याने एखादा मनुष्य मला म्हणला, महाराज चला ना आमच्या घरी चहा घ्यायला. आणि मी चहा घ्यायला जर तुमच्या फ्लॅटवर आलो, तुमच्या बैठकीत तुमच्या हॉलमध्ये जर चप्पल घालून गेलो, तुम्ही काय विचार करसाल? या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज पण वाढण्याची अक्कल. कारण तुमच्या घराचा एक प्रोटोकॉल आहे, तुमच्या घराची एक परंपरा आहे. मला जर तुमच्या घरी यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागती? बोलत चला घरी कुठं. मला जर तुमच्या घरी यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागती? मग कीर्तनाला येत असेल तर महाराजाच्या घरावर चप्पल घालून यायची का? काहीतरी नेम असेल का नाही परमार्थामध्ये? हे बघा, माझी विनंती गड्यांना तुम्हाला लक्ष देऊन कीर्तन ऐका. जेवढी हिंदू धर्माची विटंबना आपण लोकांनी केली तेवढी दुसऱ्या लोकांनी केलीच नाही. आतापर्यंत जेवढं चुकीचं वागलो, जेवढे हिंदू लोक आपण चुकीचं वागतो तेवढे दुसरे लोक वागत नाहीये. अरे तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, तुमच्या सोबत राहणारा जैन समाज, तुमच्या सोबत राहणारा बौद्ध समाज आणि तुमच्या सोबत राहणारा ख्रिश्चन समाज, इथं बसणाऱ्या सगळे हिंदू बांधवांना माझा छोटासा प्रश्न आहे, कधी तुम्ही एखाद्या मस्जिदवर हिंदी गाणं ऐकलं का होतं? अरे त्या मस्जिदवर नमाज सोडून तुम्हाला दुसरं कधीच काही ऐकायला भेटणार नाही.
मग बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, मुस्लिम धर्माचे लोक जर त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, एक, बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही, दोन, ख्रिश्चन धर्माचे लोक जर त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, तीन, जैन धर्माचे लोक जर त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही, चार, तर माझ्या भगवंताच्या उत्सवामध्ये, माझ्या नवरात्र मातेच्या उत्सवामध्ये, माझ्या गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये तुम्हाला हिंदी गाणे लावण्याचा अधिकार दिला बोलणे हा सगळ्यात मोठा प्रश्न. मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो, नाही, मी तर नेहमी भगवंताच्या दरबारात गेलो की भगवंताला हीच विनंती करतो, हे भगवान, हे भगवान, मुझे अपनों से बचाने का गौरव को तो मैं देखेंगे. बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती, योगाच्या मार्गाचं अनुकरण करणं तुम्हाला शक्य नाही हो महाराज, या योग सोडून म्हणून योगाच्या वाटा जे निघाले का सुखटात या दुःखाचीच वाटा हाताला ही एक ओळी तुम्हाला दिली आणि हरिपाठाचं प्रमाण दिलं. योग याग विधी येणे नव्हे मायाची उपाधी दंभ धर्म. काही लोक म्हणतील आम्ही कर्मकांड करू, काय कर्मकांड करणार आहे महाराज आपण, शक्य नाहीये. जो ब्राह्मण आहे त्याने त्रिकाल संध्या केली पाहिजे. किती वेळ संध्या केली पाहिजे? त्रिकाल. जशी ब्राह्मणाची संध्या आहे तशी ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, बडबड नको म्हणत, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे, जो पांडुरंग परमात्म्याचा स्वतःला म्हणून घेतो, जो वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून घेतो, त्याला नाही 2 वेळेस हरिपाठ पण 1 वेळेस हरिपाठ केला पाहिजे. आपली संध्याची नो महाराज केलीच पाहिजे. मग कर्मकांड अवघड आहे, योग अवघड आहे. काही लोक म्हणतील आम्ही यज्ञाधिक कर्म करू. काय यज्ञाधिक कर्म करणार आहे महाराज? राजसू नावाचा यज्ञ ज्यावेळेस पाची पांडवांनी केला त्यावेळेस यज्ञामध्ये तुपाची धार हत्तीच्या सोंडासारखी होती. आता तूप म्हणलं की चूप बसावं लागतं. तूप पाहायला भेटत. 150 रुपयात सत्यनारायणाची पूजा करणारे उदार लोक आपण, 150 रुपयात ब्राह्मणाच्या दक्षिणा सगळ्यात पूजा करणारे लोक आपण. आपल्याकडून यज्ञाधिक कर्म होणार नाही, आपल्याकडून योग होणार नाही, आपल्याकडून कर्मकांड होणार नाही. आता काही लोक म्हणतील आम्ही ज्ञान संपादन करू. ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. आमच्या दोन्ही पक्वाद वादकांचा पक्वाद ऐकल्यानंतर काही इथले जुने कार्यकर्ते म्हणतील, जुने म्हातारे लोक म्हणतील काय दरवर्षी या दोघांना बोलवायचं, आम्ही शिकू. म्हातारपणात ते जमत नाही बरं, म्हातारपणात ते शक्य होणार नाहीये. त्याच्यासाठी घासावं लागतील, दगडांना नाही, अभ्यास करावा लागतो. काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. शास्त्रकार सांगतात प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धनः, तृतीयं नार्जिते पुण्यं, चतुर्थं किं करिष्यसि. सुभाषितकार किती गोड सांगतात पहा. प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धनः, तृतीयं नार्जिते पुण्यं, चतुर्थं किं करिष्यसि. पहिले 25 वर्ष माणसाने ठरवून घ्या. माणसाने इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, MBBS व्हायचं, काय व्हायचं, महाराज व्हायचं, गायक व्हायचं, पक्वाजा व्हायचं. 25 वर्षापर्यंत माणसाच्या डोक्यामध्ये अभ्यास एक अभ्यास, अभ्यास दोन्ही अभ्यास, अभ्यास त्रिक अभ्यास आणि अभ्यास चोक अभ्यास. 25च्या नंतर माणसाने 50 पर्यंत फक्त पैसा कमवायचा. काय कमवायचा? लोकांच्या माना मोडून, टेबला खालून, लोकांना फसून अजिबात नाही. अरे पैसा कसा कमवायचा हे सुद्धा चुकवून शिकवा मला सांगतात. जोडोनी आधन उत्तम व्यवहार, जोडोनी Hey!
उदास विचारे वेळेचे. प्रथम नार्जिते विद्या द्वितीय नार्जिते धनः. 50च्या नंतर माणसाने थांबून जायचा. 50च्या नंतर माणसाने क्षेत्र कोणताही असू द्या, आध्यात्मिक असू द्या, राजकीय असू द्या, व्यवहारिक असू द्या किंवा संसारिक असू द्या, 50च्या नंतर माणसाने फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी 50 ते 75 देवाचं चिंतन करायला लावलं. आणि ह्या जर 3 अवस्थेमध्ये या 3 गोष्टी नाही घडल्या तर महाराज सांगतात चतुर्थम किम करिष्यसि. रामायणामध्ये असं सांगितलं जातं की दशरथाचा एक केस पांढरा झाला तर दशरथाने प्रभू रामचंद्राला काय दिली होती? गादी दिली होती. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करायचा ठरवला. प्रभू रामचंद्राचा दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला राम गादी दिली. आपलं टक्कल पडले, आपण टोप नवीन घेतला, तोही जुना झाला तरी आपण घर सोडायला तयार नाहीये. म्हणून प्रथम नार्जिते विद्या द्वितीय नार्जिते धनः तृतीय नार्जिते पुण्यम चतुर्थम किम करिष्यसि. वेळेमध्ये काही गोष्टी करा. अगदी थोडा विषय महाराज कबीर महाराज सांगतात दिहुडा हो सिद्धी मारते ना माहित कसा माणूस दो दिन का महिमा कब सुमरो मेरा अब तुम कब सुमरो मेरा. बाल अवस्था खेल गवायो तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा, दिहुडा म्हणजे शरीर, दिहुडा म्हणजे दिहुडा हो दो दिन का महिमा. इकडचे साऊंड मागत कमी कर, पुढचा आवाज दे म्हणजे शक्ती मारणार नाही. दो दिन का महिमा अरे कब सुमरो गेला. कधी देवाचं चिंतन करणार आहे तुम्ही? जर नाही तुम्हाला हिंदी कळालं तर महाराजांनी किती गोड वर्णन केले पहा. अल्पायुष मानव किती गोड वर्णन महाराज करतात. अल्प आहे, अल्प म्हणजे कमी आहे. आयुष्य कसं आहे? कमी आहे. पण कधी जाईल काही सांगता येत नाही. हा माईक जर बाजारात घेण्यासाठी गेले तर या माईकची गॅरंटी मिळेल. चांगला आयफोन घेण्यासाठी जा, चांगला मोबाईल घेण्यासाठी तर त्या मोबाईलची गॅरंटी आहे. चांगला साऊंड घेण्यासाठी जा, साऊंडची गॅरंटी आहे. माणसाची काय गॅरंटी आहे? ज्ञानोबराय सांगतात हे काळा ना काळाची तोंडी घातली लोणी याची उंडी माशी पाक पाकरीचं हे क्षणभंगूर हे जीवन की कलिका कल प्रात को केली ना क्षणभंगूर नाही बरोबरचा. अरे सावध तोडा माया अशा काही न चले मग गळा पडेल पाशा पुढे हुशार तो आहे वळसा गा. आयुष्य कमी आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी आयुष्यामध्ये तुम्ही यज्ञाधिक कर्म करू शकत नाही. एक वय 70 झालंय तुमचं. काय झालं? वय 70 झालं. 80 झालं. 80 वर्षाचे झाले. खात्यावर 100 कोटी रुपये तुमचे. किती आहे? 100 कोटी आहे. वय 80 वर्षाचं झालं, खात्यावर 100 कोटी आहे आणि तुम्हाला बद्रीनाथ केदारनाथला जायचं. जमल का? हा अरे बद्रीनाथ केदारनाथला जायचंय, शिमल्याला जायचंय, कुल्लू मनालीला जायचं, तिथं बर्फात जायचं. ते बर्फ सहन करण्यासाठी तुमचं शरीर लागेल का नाही?
बिना सेवेचं तुम्ही यात्राही करू शकत नाही. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय. गंज प्रॉपर्टी तुमच्याकडे पण 90 वर्षाचे झाले फार दुबळून बदाम बनवले खाण्यासाठी. कुठून दुबळून बदाम. आणि खजूर जर खायची असेल तर भारतातली नाही, डायरेक्ट भारताच्या बाहेरची खजूर बदाम वगैरे तूप गिरगायचं. पण फायदा काय आहे, जसं बदाम खातो तसेच माग येतात, ते पचतच नाही ना. बदाम खाण्यासाठी शरीर लागतं, काजू खाण्यासाठी शरीर लागतं. तसं सगळ्या गोष्टीसाठी जर शरीर लागत असेल तर देवाच्या प्राप्तीसाठी सुद्धा शरीर लागतंय ना महाराज. बऱ्याचशा लोकांची अशी धारणा आहे की 65 वर्षाचा मनुष्य झाला, सरकार म्हणतात ना की 65 वर्षाचा माणूस झाला त्याला काय बसायचं, घरी बसायचं. कुठं बसायचं? सरकार त्याला फुकट पेन्शन देतं. त्रास देत, तू त्रास देऊ नको, तू आता घरी बसून राहा, मस्त आनंदात रिटायरमेंट देतात. पण 65 वर्षाचं सरकारला म्हातारं चालत नाही. 65 वर्षाचं म्हातारं घेऊन महाराज लोकांनी कपाट घेऊन. मी तरी या मताचा महाराज आहे. हे जे वयस्कर लोक आहे ना महाराज, यांनी फक्त बसून देवाचं चिंतन केलं पाहिजे. आज परमार्थाची खरी गरज जर कोणाला असेल तर तरुणांना आहे महाराज. तरुण एवढा चुकीच्या मार्गाने वाटचाल करतोय, तरुण एवढा अधोगतीच्या मार्गाने चाललाय. आणि त्या तरुणाला सक्षम बनवण्याचं काम, त्या तरुणाला व्यसनापासून दूर करण्याचं काम, त्या तरुणांना जातीवादापासून दूर करण्याचं काम, त्या तरुणांना एकत्रित आणण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त वारकरी संप्रदाय करतो. म्हणून तर प्रमाण आहे ना महाराज, तरणा अगदी थोडा विषय मग महाराज सांगतात, यत् फलं नास्ति तत्साधन योगेन समाधिना तत्फलं लभ्यते सम्यक् करोत हरिकीर्तन. कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरहि पारा. तुलसीदासजी सांगतात कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरहि पारा. दुसरं प्रमाण, पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतात दिलं, दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं, तिसरं प्रमाण कलियुगा माझी करावे कीर्तन जेणे नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन जर काय असेल तर भगवंताचं चिंतन आहे. ना कलियुगामध्ये योग करू शकता, न कलियुगामध्ये यज्ञाधिक कर्म करू शकता. गवळणीने योग नाही केला, गवळणीने स्वधर्माचा त्यागही नाही केला, गवळणीने घर नाही सोडलं, संसारामध्ये राहू सुद्धा जगाचा मालक. न चांतर न बहिर्यश न पूर्व नापी चापरम पूर्वापरम बहिश्चांतर जगतो यो जगच्चयः. भागवतकार सांगतात किती भाग्यवान आहे त्या गवळणी. न चांतर न बहिर्यश, जो जगाचा मालक, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. तो निर्गुण असणारा जगाचा मालक गवळणीच्या समोर छोट्याशा लोण्यासाठी नाचत होता महाराज. गवळणी सारखं भाग्यवान या जगामध्ये कोणीच नाहीये. नारद भक्ती सूत्रामध्ये ज्या वेळेस भक्तीचं उदाहरण देत असताना नारदजी सांगतात यथावत गोपिका नाम. गोपिका सारखं जगाच्या मालकावर प्रेम कोणी केलंच नाहीये. किती प्रेम, एवढं प्रेम केलं. एक वेळेस नारदजी कुठे गेले, देवाला भेटण्यासाठी गेले. नारदजीला असं वाटायचं मी 24 तास नारायण नारायण नारायण. आणि बोलता बोलता नारदजी देवाला सांगू लागले, ओ ओ देवा, मी भरपूर पृथ्वीवर फिरलो पण माझ्यासारखं तुमच्यावर प्रेम करणारा माणूस मी अजून पाहिला नाही. देवाला असं वाटलं निश्चित माझ्या नारदाला काय झालंय, अभिमान झाला. आणि जगाचा नेम आहे, तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. देवाला सगळं सहन होतं पण देवाला अभिमान सहन होत. म्हणून अभिमान सौंदर्याचा नाही करायचा, अभिमान सत्तेचा नाही करायचा, अभिमान पदाचा नाही करायचा, अभिमान पैशाचा नाही करायचा, अभिमान ज्ञानाचाही नाही करायचा. ज्या ज्या गोष्टीचा तुम्ही अभिमान करसाल, अरे सत्यभामेला अभिमान झाला, तिचाही पतन झालं.
रुक्मिणी आई साहेबाला सुद्धा अभिमान झाला होता. बजरंग सौंदे काही हरिभक्त आहे, सर्वांना थोडा थोडा अभिमान झाला, पण त्यांना त्या अभिमानामधून काढून जगाच्या मालकाने त्यांना काय केलंय, जवळ केलं. नारदजी असं बोलत असताना जगाचा मालक सांगू लागला, नारदजी बाकीचं जाऊ द्या, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता कळलंय मला, पण माझं खूप पोट दुखायला लागलो. आता देवाचं पोट दुखायला लागल्यानंतर तिथं का डॉक्टर कमी असतील का महाराज? MBBSच्या रांगा, MDच्या रांगा, परत गावरान वेगळे, आयुर्वेदाचार्य वेगळे, पंचकर्मावाले वेगळे, सगळे डॉक्टर आले बाबा. ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं देवाचं पोट दुखण्याचं जे थांबण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण देवाचं पोट मात्र राहत नाही. सगळे देवता घाबरले, काय करावं, कसं करावं, काय झालं असेल देवाला, काय झालं असेल देवाला. सगळे प्रयत्न करून थकल्यानंतर जगाच्या मालकाने सांगितलं, नारदजी जो कोणी माझा खरा भक्त असेल, काय म्हणजे नारदजीला, जो कोणी माझा खरा भक्त असेल त्यानं जर त्याच्या पायाची रजकण, त्याच्या चरणाची रजकण जर मला दिली, ती जर पोटाला लावली तर माझं पोट राहून जाईल. पण नारदजी म्हणजे एकदम सोपं आहे, पण ऐक ना नारदा, जे रजकण देईल त्याला नरकात जावं लागेल. कुठं जावं लागेल? नारदजी विचार करू लागले, मी जर रजकण दिली तर नरकात जाईल. ज्याला भेटेल त्याला सांगायचे, प्रत्येक ठिकाणी गेले, पण कोणी सुद्धा भगवंताला माती द्यायला तयार झालं. यमुनेच्या किनारी काही गवळणी बसलेल्या होत्या, नारदजी जाऊन रडायला लागले. अहो ऐकलं का, विश्वाचा मालक जगाच्या मालकाचं पोट खूप दुखतंय. सगळ्या गवळणी रडायला, काय झालं आमच्या जगाच्या मालकाला, सांगा ना. काही नाही, खूप दुखतंय, पण देवानं सांगितलं जो कोणी त्यांच्या पायाखालची माती देईल, रजकण देईल, ते दिल्यानंतर ती पोटाला लावल्यानंतर जगाच्या मालकाचा पोट राहून जाईल, पण तो नरकात जाईल. हे ऐकल्यानंतर गवळीने टोकलं माती दिली. कोणाला? नारदजीला. नारदजी म्हणे, तुम्हाला काही कळतं का, माती द्यायला निघला जगाचा मालक येतो, तुम्हाला नरकात जावं लागेल. गवळणीच्या मुखातलं वाक्य काय आहे? गवळणी म्हणतात, त्याचं जर पोट राहत असेल आणि तो जर आनंदी राहत असेल, त्याचं जर दुःख कमी होत असेल, तर एक जन्म नाही, हजारो जन्म आम्ही नरकात जायला काय आहे, एवढं प्रेम गवळणीने केलं महाराज. त्या गवळणीने स्वधर्माचा त्याग केला नाहीये, गवळणीने घराचाही त्याग नाही केला, मग तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त का करू शकल्या? गवळणीचा अंतःकरण पहा. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी ओढले. दिसत जरी संसार करत होत्या महाराज, तरी पण अंतःकरणापासून त्यांच्या जगाच्या मालकाचं चिंतन चालू होतं. म्हणून सर्वांना कुठं जाण्याची गरज नाहीये महाराज. बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला शक्य नाहीये. काय शक्य होणार? मी मगाशी सांगितलं ना, कीर्तनात बसल्या बसल्या आपल्याला 2 तास मांडी सुद्धा घालता येत नाही. 2 तासात रामदेव बाबाचे 72 आसनं करतो आपण. किती? 2 तासामध्ये रामदेव बाबाचे 72 आसनं करणारे लोक आपण. आपल्याला ना नामस्मरण, आपल्याला ना योग जमणारे, ना कर्मकांड जमणारे. मग महाराज करायचं काय? सर्वात सोपं भगवंताचं चिंतन आहे. हे साधन सगळ्यात सोपं आहे, पण याचा फायदा काय हे विचारल्यानंतर तू कोपराय सांगताय. सगळ्यात सोपं साधन जर काय असेल, भक्तिपंत बहु सोपा. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुष्ट केला राज्यभार, मोडोनिया नाना मते येथे सिद्धांत सौरसु. तुकोबरायनी सर्व साधू संतांनी सांगितलं, स्वल्प वाटे
असणारी मंडळी प्रत्येकाने आपल्या जीवनाचा अभ्यास करा. 100 वर्षाचा आयुष्य तुम्हाला मिळाला. किती वर्षाचा आयुष्य? 100 मध्ये 50 तर झोपीतच गेले, खाली किती उरले? 50 मध्ये 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40 मध्ये 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? 20 मध्ये 3 कोरोनात गेले, खाली 17 उरले. किती उरले? 17. आता त्या 17 वर्षात तुम्ही काय काय करणार आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे. बाकीचे 7 बंधू आम्हाला शक्य नाही. मी माझ्याशी श्लोक सांगितला, यत् फलं नास्ति तपसाने योगेन समाधिना तत्फलं लभ्यते सम्यक् करोता हे कीर्तना. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचे चिंतन आहे. महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन करे सोपे. फायदा काय? जळतील पापे जन्मांतरीचे. अनंत जन्माचं पाप असू द्या महाराज तुमचं, ते पाप नाही सोपं. कोणाचं झालं? वाल्हा कोळी महाहत्यारी नामे तारिला निर्धारी. हो, वाल्या कोळी इतकं पाप करता येणार तुम्हाला मला? तो माणूस भेटला की मारत होता, आणि दगड उचलायचा अंगूर टाकायचा, रात ना टाकायचा, असे 7 रात होते. किती आपल्याला माणसं मारणं होतं का? साधी आपल्याला आपल्या बायकोच्या तोंडात मारणं होईल, माणसं कधी मारणार? एवढा मोठा वाल्याचा वाल्मिक झाला. कोळी याची कीर्ती गेले रामायणात. रामादी बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर तुम्ही झाली ना. वाल्यामुळे एक झाला, दुसरा अजामिळ. अजामिळाच्या सुद्धा जीवनामध्ये यम नेण्यासाठी आला पोरग खेळतोय, नावा दिला, ए नारायणा, ए नारायणा धाव. आता पोराला आवाज दिला होता का देवाला दिला होता? आवाज कोणाला दिला होता? पोराला. पोराला आवाज दिल्यानंतर देवाचे पार्षद पाठवले खाली. यमाचे पार्षद आले, देवाचे पार्षद आले. यमाचे पार्षद म्हणायचे गिरायक आमचं, देवाचे म्हणायचे आमचं. का? याला जीवनभर वाईट केलंय, वेश्येसोबत लग्न केलंय, असं केलं तसं केलं. देवाच्या पार्षदाने तुकोबरायचं एक प्रमाण त्यांना सांगितलं, अंतकाळी ज्याचे नाम आले मुखात तुका म्हणे सुखा पार नाही. ज्याच्या मुखात मरताना भगवंताचं चिंतन येईल त्याच्यासारखा भाग्यवान जगात कोणीच नाहीये. या सगळा संवाद ज्यावेळेस अजामिळ ऐकत होता त्यावेळेस अजामिळ विचार करू लागला, मी पोराचं नाव घेतलं तर देवाने वाचवलं, साक्षात देवाचं जर नाव घेतलं असतं तर निश्चित माझ्या जगाच्या मालकाने माझं काय केलं असतं. म्हणून देवाचं निमित्त कोणत्याही निमित्तानं तुम्ही चिंतन करा, तुमच्या जन्माचं पाप नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. किती ताकद आहे. तुम्ही सर्व मुंबईत जरी राहत असेल तर आहे सगळे ग्रामीणच, काही लोक इथं काम करण्यासाठी आलेले आहेत. आपल्या तिकडे एखाद्या चाऱ्याची गंजी म्हणतो त्याला आपण, किंवा सुडी म्हणतो, बरोबर आहे का नाही? ज्वारी कापली की जनावरांसाठी जे शेतामध्ये जे थप्पी लावलेलं त्याला काय म्हणतात? गंजी. गंजी हा शब्द विदर्भातला आहे. कुठला आहे? विदर्भातला. आता एवढी मोठी मंडपा एवढी गंजी लावली, सोयाबीनची लावली, याची लावली, कशाची? ज्वारीची लावली. मला एवढं सांगा, एवढी मंडपा एवढी गंजी जाळायची ठरली. आपण सगळेजण गेले, नारळ फोडलं, उद्घाटन केलं. किती किलो आग लागल होती गंजी जाळण्यासाठी? नाही, एक माचीची काडी खूप झाली ना, बरोबर आहे का नाही? एका माचीच्या काडीमध्ये सुद्धा मंडपा एवढी गंजी जाळल्याशिवाय राहणार. मी नाही बोलत, ज्ञानोबराय सांगतात, तरुणाग्नी वेळेत समरस झाले तैसे नाम केले जपणारी. नाम घेतलं आणि माणूस वाया गेला असं कधीच होऊ शकत नाही. मी दररोज सांगतो, मी माझे गुरुजी मला सांगतात, पुरुषोत्तम, पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा कसा आहे? गोड आहे की नाही मायावर? आणि झोपीत खाल्ल्यावर आणि रडत रडत खाल्ल्यावर, अहो तुम्ही रडत रडत खा गोडाचे, झोपीत खा गोडाचे, आणि हसत हसत खा कसा आहे?
अहो जेवढी साधू संतांनी सबसिडी दिली तेवढी कोणत्या सरकारने नाही दिली. सरकार फक्त लाडकी बहीण योजना राबवू शकतो, बरोबर आहे का नाही. सरकार शिक्षणात सवलत देऊ शकतो, सरकार तुम्हाला जातीय आरक्षण देऊ शकतात, सरकार तुम्हाला थोडा टॅक्स कमी करू शकतात. पण साधू संतांनी किती सबसिडी दिली पहा. हरी बोला देता, हरी बोला उठता बैसता हरी बोला. याच्या पुढची सबसिडी आहे का हरी बोला भांडता आणि हरी बोला तर सर्व कार्य करिता. नाथ बाबा सांगतात भांडताना सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि कांडताना सुद्धा कामामध्ये काम नाही म्हणा. जाईल भवश्रम सुख होईल. त्याचा फायदा काय. नाव धड करा सहस्रनामाची ते भवसिंधूशी. तुम्ही जर भगवंताच्या नावाचा आश्रय घेतला. एका ठिकाणी तुकोबराय सांगतात तुका म्हणे काळा देवाचं चिंतन करण्यासाठी पुढे जाण्याची गरज नाही. अभंगाचं शबरी माता कुठे गेल्या, कुठेच गेल्या नाही. माता ऋषीने
तुझी सेवा पाहून तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको, जगाचा मला तुला भेट देणार आहे. काय देणार आहे? त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली होती माया. किती वर्ष? किती? तुम्हाला असं वाटतं 2 सोमवार धरले म्हणजे महादेव आपल्या घरी सालाना चालायला पाहिजे, एवढं सोपं आहे का? तुम्ही परमार्थाला काय समजता मला काही कळत नाही महाराज. अरे काहीतरी कालावधी परमार्थात घालावं लागेल का नाही? सरकार एक साधी नोकरी देतो पोलिसाची. किती? एक 50,000 पगार असतो, 1 लाख 1.5 लाख, लय चांगली पोस्ट असेल तर 2 लाख असेल, 3 लाख असेल. 50,000 रुपये साधा पोलीस, एखादा साधा पोलीस असेल तर त्याला किती असतील? 50,000 रुपये. तर त्या 50,000च्या नोकरीसाठी पोलीस राहायला किती प्रतिबंध घातले माहितीये का? भरतीच्या टायमाला छातीत आला पाहिजे, उंचीत आला पाहिजे, रनिंग मध्ये आला पाहिजे, लांब उडीमध्ये आला पाहिजे, उंच उडीमध्ये आला पाहिजे, मेडिकल मध्ये आला पाहिजे, लेखीमध्ये आला पाहिजे, प्रॅक्टिकल मध्ये आला पाहिजे. आणि एवढं सगळं करून 10-20 लाख भरायची तुझी काय पाहिजे? 50,000च्या नोकरीसाठी जर सरकारनं 150 प्रतिबंध घालून दिले महाराज. किती प्रतिबंध घातले? 150. एका साध्या नोकरीसाठी जर माणसाला 150 प्रतिबंध घातले तर देवाची प्राप्त करून घेण्यासाठी जीवनामध्ये कमीत कमी 10 वर्ष नको का? लोकांना असं वाटतं एक पंढरपूरची वारी केली म्हणजे देवानं सगळेच कामं ऐकले पाहिजे, त्याला की माझं पोरगं नोकरी लागलं पाहिजे, माझ्या पोरीचं लग्न झालं पाहिजे. एवढं सोपं नाही हो महाराज. तुम्ही जेवढा हलक्यात घेता तेवढा परमार्थ हलका. बरं तुमचा माझा परमार्थ तरी कोणत्या धडाचा आहे महाराज? आपण जर शनिवारच्या दिवशी मारुतीरायाला नारळ फोडण्यासाठी गेलो, ते जर नारळ कवळं निघलं ना तर एवढा सुद्धा तुकडा देवाला ठेवत नाही. ते नारळ खाऊन निघून लोक पावलं देवाला तुझ्या बापाने ठेवलं. म्हणजे काय पद्धत काय? असं नाही महाराज. इथं जेवढ्या काही आई बहिणी बसलेल्या मायानो, एक छोटासा प्रश्न करतो. तुमच्या नवऱ्याला जसं आवडतं तसं तुम्ही वागावं का तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही वागावं? लग्न झाल्यानंतर नवऱ्याला आवडतं तसं तुम्ही वागावं का तुम्हाला आवडतं तसं तुम्ही वागावं? नवऱ्याला आवडतं तसं जर तुम्ही वागल्या तर संसार सुखाचा आहे, सासराच आहे, सासरी आहे. तुम्हाला आवडतं तसं जर वागल्या तर तुम्हाला सासरी राहता येणार. नवरा एका वाक्यात सांगत तुझ्या बापाच्या घरी जाऊन काय काय शिकायची कर, मला सांगू नको. तुमच्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती तुम्ही करावं का तुम्हाला जी आवडती ती तुम्ही करावं? बस संपलं माझं उदाहरण. नवऱ्याला जी भाजी आवडती ती जर बायकोने केली तर नवरा प्रसन्न होतो. हा जसा संसार आहे तसं देवाला आवडतो, तसा परमार्थ भक्तांनी केला तर देव सुद्धा प्रसन्न झाला. शबरी मातेने एका वाक्यात सांगितलं, पातांग ऋषीने, ए शबरी काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया एवढं चिंतन केलं. विश्वाचा मालक शबरी मातेच्या घरी गेलं. चरित्र तुम्हाला ज्ञात आहे. महाराज सांगतात, न लगती सायास जावे वनांतरा. मगाशी प्रमाण होऊन गेलं आपलं कामामध्ये काही म्हणा जाईल भवश्रम सुख होईल, कुठं जाण्याची गरज नाही. अहो याच्या पुढे नाथ बाबा सांगतात, आना लगे तीर्थाचे सर्वांना माझी विनंती आहे, लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. याच्यासाठी काहीच बैसुनी एक चिंतन. पण एका ठिकाणी बसून घ्यायचं सांगितलं, पण आवडे
अनंत आवडीनं सांगितलं, सवडीनं नाही. आता एवढा मोठा आमदार साहेबांनी कीर्तन महोत्सव ठेवलाय, राष्ट्रीय कीर्तन महोत्सव उत्सव, बरोबर आहे का नाही? काही लोक म्हणते ना काय 7 दिवस जायचं, काल्याच्या कीर्तनाला घेतलं तरी तेवढंच पुण्य भेटतं. तुम्हाला कोणी सांगितलं असं? अरे तुम्ही सगळे व्यवसाय नोकरी करणारे लोक आहे. 30 तारखेला तुमचा पगार होतो. ए शिट्टी मारतोय माईक, लक्ष दे इकडं. 30 तारखेला पगार होतोय तुमचा. किती तारखेला पगार होतो? मग 29 दिवस पहिलं तुम्हाला काय करावं लागतं? काय करावं लागतं माया हो? 29 दिवस काम केल्यानंतर 30 तारखेला मॅनेजर काय देतो? आणि 29 दिवस घरी झोपला आणि 30 तारखेला पगार आणायला गेला. मॅनेजर मला पगार द्या, आता नाही खाणार का तो? तसं काल्याचा प्रसाद घेण्यासाठी पहिलं 7 दिवस तुम्हाला इथे यावं लागेल. अहो तुम्ही येता काय नाही, पहिल्या दिवसापासून आमदार महोदय हजर आहे. साहेब मला खूप आनंद वाटतो. तुमच्यासारख्या सर्वच राजकीय लोकांनी, मी सांगतो तुम्हाला, अरे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर छाती का फुटली माणसाची? छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण लोक काय घेतो याचं कारण, दिवसभर माझा राजा राज्यकारभार करत होता. तर एकटे छत्रपती होते आणि मावळे होते, त्यांना सुट्टी. त्यावेळेस काही कॅबिनेट, राज्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, महापौर असला विषय नव्हता. एकटा राजा, आदिलशाही, मुघलशाही एवढ्या सर्वांचा विचार करून शेतकऱ्यांसाठी सुद्धा विचार करणारा राजा, पण दिवसभर राज्य कारभार करून संध्याकाळी तो कोबऱ्याच्या कीर्तनाला जात होते. मग असा आदर्श, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुढाऱ्याने घेतला ना महाराज, ज्या दिवशी वारकरी आणि सरकारी एकत्रित येतील ना महाराज, त्या दिवशी या महाराष्ट्रात क्रांती झाली. ज्या वेळेस देशावर संकट आलं, ज्या वेळेस या देशाच्या राजाकडून काही चुकायला लागलं, त्या वेळेस या राजाला योग्य मार्गदर्शन करायचं काम या देशामध्ये फक्त साधू संतांनी केलेलं आहे. लोक म्हणतात की ही योजना राबवल्यामुळे सरकार आलं, ती योजना राबवल्यामुळे सरकार आलं. साहेब मी तुम्हाला नारदाच्या गादीवर सांगतो, महाराष्ट्रामध्ये एवढं बहुमतात जे सरकार आलं त्यामध्ये 70% योगदान हे वारकरी संप्रदायाचे. 70%. मी स्वतः माझ्याकडे 40 मतदारसंघाची जबाबदारी होती साहेब. किती लोकांनी त्रास दिला आणि किती लोकांनी शिवे दिले हे आम्हालाच माहिती. पण ही लढाई आम्ही ना बीजेपी साठी लढलो, ही लढाई ना आम्ही शिवसेनेसाठी लढलो, आणि ही लढाई ना आम्ही आपलं सरकार आणण्यासाठी लढलो. ही जी 2024 ची लढाई जी आम्ही सगळे वारकरी मंडळी लढलो, ती फक्त देशासाठी आणि धर्मासाठी. म्हणून एवढं परिवर्तन आहे. प्रत्येक महाराजाला सांगायची गरज नाही राहिली, धर्माचे पालन करणे पाखंड. आम्ही असं काही बोललो की लोक म्हणतात तुम्ही कीर्तनच करा, बाकीच्या गोष्टी तुम्हाला काय करायची गरज आहे. एखाद्या मुस्लिम समाजाच्या त्यांच्या धर्मगुरूने ज्यावेळेस एखादा फतवा काढला, तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सर्व मुस्लिम जर त्यांचा ऐकत असेल, तर संप्रदायाच्या सेवा करणाऱ्या एखाद्या वारकऱ्यांनी जर तुम्हाला धर्माविषयी काही गोष्टी सांगितल्या तर वाईट मानू नका. लोक म्हणतात तुम्ही या पक्षाचे त्या पक्षाचे. अरे आम्ही फक्त आमच्या मायबापाचे गड्या. कोणाचे? सर्व पक्ष जन्माला येण्याच्या अगोदर हे जेवढे काही तुम्ही फोटो लावले ना महाराज इथं, या सर्व लोकांचं चरित्र वाचा. हे सर्व पक्ष जन्माला येण्याच्या अगोदर या देशामध्ये संविधान नव्हतं. त्याच्या अगोदर सुद्धा माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या खांद्यावर फक्त भगवी पताका होते ना, मी त्या भगव पताकाचे काय आहोत? सेवक आहोत. म्हणून धर्माचे पालन करणे कुठं जाण्याची गरज नाहीये. महाराज सांगतात ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आवडीने करा. नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस जगाचा मालक नाचत होता. प्रमाण पाठ. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे, नाचता नाचता देवाचा गळला सावध होई देवा ऐसे बोले. एवढा देव नाचायचा की नाचता नाचता पितांबर सुटायचा. कबीर महाराज म्हणायचे ओ देवा, देवा ऐका हो, पितांबर सुटलाय. नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस देव नाचत होता. आम्ही एवढे आभागी कीर्तनकार आहोत, आमच्या काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही झोपता. माझी या सत्यवादाचे वाचा केली बहुत लक्ष देऊ नये का. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, परमार्थ आवडीने करा. आवडीने भावे तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आज परमार्थात गर्दी खूप वाढली. अरे पहिल्या दिवशी आपलं ग्राउंड भरलं, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला? बरोबर आहे का नाही? आज पहिल्या दिवशी
म्हणजे नुसतं पत्तरवळ्याच वाच, अजून तर जेवायला यायचंय महाराज, उद्या पिंगळा यायचा आहे. आज फक्त मी पत्तरवाळी वाटली, नुसतं एवढी गर्दी झाली. उद्यापासून महाराष्ट्रातील कोहिनूर एरिया आपल्या सेवेत येणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे, परमार्थ आवडीने करा गड्यानो, वेळ काढा परमार्थासाठी. आवडे अनंत देवासाठी वेळ काढा. देवाला आवडल तसं करा. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस बस देवाचं चिंतन करा. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल केल्याशिवाय खाईच वैसोनी आवडी अनंत आढावा. मगाशी मी तुम्हाला देवाच्या नामस्मरणाचं ताकद सांगितलं की जळतील पापे. भगवंताचं फक्त तुम्ही नाम घ्या, नाम घेता वाया गेला नाहीसा कोणी. दयाच्या चिंतने निर्सेल संकट दोन, आणि तुटे भवरोग संचित क्रियामान त्या बाकीचं सोडून. भगवंताच्या नामामध्ये किती ताकद आहे. लाईव्ह कार्यक्रम चालू आहे, महाराष्ट्र आपला कार्यक्रम पाहतोय. इथं बसणाऱ्या सगळ्या माता मावल्यांना माझी विनंती, मातांनो फक्त खोटं नका बोलू, खरं बोला. इथं एखादी तरी माय माऊली अशी असेल ना, तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरं. आमदार महोदय, तुमच्या मतदारसंघात येतोय एवढा नका हात वर करू नका मायानो. तुम्ही भावनेच्या भरात हात वर करायला असाल, लाईव्ह चालू आहे, इकडं बसेल असेल, मी कीर्तन संकट निघून जाईल, अख्खा रविवार तुमच्यावर काढवते. अजिबात हात वर करायचे नाही. मला एवढंच सांगायचं, नामाचं महत्व सांगायचं तुम्हाला. काय सांगायचं मायानो? नामाचं महत्व. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्हाला असं वाटतं का नाही तुमच्या नवऱ्याला दारू सोडावी? मान सुद्धा नका हलू, मी मानसशास्त्राचा तज्ञ. कोणत्या मायमाऊलीचा नवरा दारू पितो तुम्ही चेहरा पाहून सांगू शकतो. तुम्ही मान सुद्धा नका हलू. मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. किती? लाईव्ह बोलतोय बरं मी तुम्हाला. मी काही बागेश्वर धाम नाही, मला काही परिचय पाथा येत नाही, एवढा मी काही मोठा नाहीये, पण त्याच्यापेक्षा कमी नाहीये. त्याच्या पद्धतीने तो मोठा असतो, बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. मी काही छाछू करतोय असं नाहीये, मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे, नारदाच्या गादीवरून बोलतोय. तुम्हाला असं वाटतंय ना तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. माझा नंबर नोट करून घ्या. जर 2 महिन्यात तुमच्या नवऱ्याने दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून देईल. मावले तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे. बरं, मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही. माझ्या संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे. बाबाजी आपले सांगितले मंत्र दिला राम. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही आई बहिणी मायानं उद्यापासून सुरुवात करा. असं समजा उद्यापासून आपलं 25 जानेवारी सुरू झाली, बरोबर आहे का नाही? तुम्ही करून पहा. 1 रुपया तुमच्याकडून ऍडव्हान्स. तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतोय. प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. मायावर किती वेळ लागतो आई? 1 तास. चपाती भाजी भात वगैरे करायला किती लागतो आई? 1 तास. मग ते 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, डोळ्याला काम आहे. खरं सांगा, स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत तोंडाला काय काम आहे? काहीच नाही. उद्यापासून करून तर बघा. 1 तास मोबाईल खेळू नका, लेकराला बोलू नका, नवऱ्याला बोलू नका. फक्त 1 तास रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी. असं जर 1 तास भजन केलं तर नामस्मरण 5000 वेळेस होतं. माया किती वेळेस होतं? 5000. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो. सकाळचा एकदा आणि मग सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं? बोला बोला, किती झालं? 10. आता तुम्ही सर्व मंडळी इथं आलेले. कीर्तन संपल्यानंतर जेवायला बसल्यानंतर लोक जेवायला चाललो म्हणतात का प्रसाद खायला चाललो म्हणतात? हा, हॉटेलला गेल्यानंतर जेवायला चालले म्हणतात का प्रसाद खायला चालले म्हणतात? हा, जेवायला. आणि सप्त्यामध्ये जेवायला चालले म्हणतात का प्रसाद खायला चालले म्हणतात? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल माया हो, ते जेवणाला आणि तो प्रसाद तयार होईल. काय तयार होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त 2 महिने खाऊ घाला. त्यानं जर नाही दारू सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून द्या. तुम्ही म्हणसाल याच्यासाठी पुरावा काय? कीर्तनाकडे. विनोदासाठी नाही बोलत, कीर्तनाकडे या. 2 मिनिटात महाभारताचं परत भारताचे भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले. 5 पांडव हस्तिनापूरचे राजे झाल्यानंतर भगवंत 5 पांडवांना भीष्माचार्यांकडे घेऊन गेला. भीष्माचार्य,
पाची पांडव हस्तिनापूरचे राजे झाले, त्यांना धर्माचं ज्ञान सांगा. धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी असली सर्वांना चरित्रभाग ज्ञात आहे. द्रौपदी असल्यानंतर भीष्माचार्यांना राग आला. द्रौपदी, 5 पतिव्रतामध्ये सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे तू, हसण्याचं कारण काय? द्रौपदीनं हात जोडले. बाबा, आज तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्माचं ज्ञान सांगताय, त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता. भीष्माचार्यांच्या डोळ्याला दहा लागल्या आणि भीष्माचार्य सांगतात, द्रौपदी, त्याही वेळेस तुला वाचवायची इच्छा होती माझ्या अंतःकरणामध्ये, त्याही वेळेस तुला मदत करायची इच्छा होती माझ्या अंतःकरणामध्ये, पण काय करू ग? मी दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं माया? हो बोला बोला, काय खाल्लं होतं? अन्न. मग दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा महात्मा बिघडू शकतो हे जर महाभारत आहे, तर नामरूपी प्रसाद खाल्ल्यानंतर बिघडलेला एवढा का सुधारणार नाही? तुम्ही करून तर बघा. तशी दारू कोण सुटत, कोणत्या डॉक्टर कोण नाही, कोणत्या बाबा कोण नाही, कोणत्या बाबी कोण नाही, कोणत्या कशाकडूनच नाही. ते लोक म्हणतात इंजेक्शन घेतलं दारू सुट्टी आहो. कशाची महाराज? आमच्या गावाकडचे लोक क्रुझर भरून या मुंबईकडे आहे, तिथं कुठतरी इंजेक्शन देणारा मात नाही. ते पेतपेतच इथपर्यंत आले. 50,000चं इंजेक्शन घेतलं आणि पेतपेतच घरी. जर समजा इंजेक्शनानं दारू सुटली असती, समजा सुटत तर नाही पण धरा, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती, तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकाने तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिलं असतं. म्हणून तुम्ही भगवंताचं चिंतन करा. अरे भवरोगासारखं दुःख जर माझ्या जगाच्या मालकाच्या चिंतनानं जातं, तर तुमच्या जीवनातलं दुःख निश्चित कमी होईल. पण महाराज, देवाचं नाव कोणतं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्वकाळ. जय जय एखादा जर कॅबिनेट मंत्री आला साहेब, तर तुम्ही असं निवांत बसून कीर्तन नाही ऐकू शकत. ही ताकद फक्त आमच्या वारकरी संप्रदायाची, तर पोलिसाची सुद्धा गरज पडत नाही, एवढी शिस्त आहे. तुले हरी का नाम
बाकीच्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला कलियुगामध्ये शक्य यावी न अनेक असता साधन मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो याच्यापेक्षा दुसरं सोपं साधन या जगामध्ये कोणतंच नाहीये. तुका म्हणे सोपे आहे सर्व बाकीच्या साधन करण्यासाठी तुमच्याकडे माझ्याकडे वैशिष्ट्यच नाही. कधी जाईल काही सांगता येते. प्रत्येक गोष्टीची गॅरंटी घेता येईल, नरद्याची गॅरंटी नाहीये. कपाताच्या कपातन बशीतला बशीत आता कीर्तनात पहिली चाल म्हणली हो मरायला वशीत लागत नाही. कीर्तनात मरण कुठेही माणूस मरू शकतो, पण मरण्याच्या अगोदर सोपं साधन जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो. तुम्ही त्याच्यासाठी 2 मिनिटं चला. मी निश्चित आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी. नुसतं कैवारी नाही होणार, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात. तुमच्या जीवनात कितीही मोठं संकट असू द्या,
माझा जगाचा मालक त्या संकटातून तुम्हाला दूर केल्याशिवाय राहणार नाही. फक्त मला विनंती आहे, तुम्हाला त्याच्यासाठी वेळ काढावा लागणार आहे. कधी वेळ काढणार आहे तुम्ही? सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे ना तुम्हाला. मोबाईल खेळण्यासाठी आहे, बोलण्यासाठी आहे, नोकरीसाठी आहे. आणि लोक सहज म्हणतात, महाराज एवढं बिझी शेड्यूल आहे ना माझं, बघण्याची भाषा पाहिजे, एवढं बिझी शेड्यूल आहे ना महाराज माझं, मला अजिबात मरायला सुद्धा वेळ नाही. अरे वेड्या, मरायला वेळ लागतच नाही. देवासाठी वेळ काढा. सगळ्या गोष्टीचं नियोजन करतो का नाही महाराज? अरे टाइम इज मनी हे जे वाक्य आहे ते तुमच्या मुंबईकरांसाठी जन्माला आलेले आहे महाराज. ऍडजस्टमेंट कोण आपण शिकायची असेल तर मुंबईकरांकडून शिकायची. टायमाला जी किंमत आहे ती फक्त मुंबईकरांना, कारण लोकलला प्रवास करणारे लोक आहे तुम्ही. मिनिटाचा जरी थोडा कमी जास्त झाला तरी तुमची लोकल गेली की परत तुमचा मेळ जमत नाहीये. मग एवढं जर तुम्ही जीवनामध्ये नियोजन करून ठेवलं, फ्लॅट घ्यायचा, घर घ्यायचं, पोरीचं लग्न करायचं, पोरी MBBS करायचा, मग सगळ्या गोष्टीचं नियोजन करता तुम्ही आणि मी मरणार, याचं नियोजन कधी करणार आहे? हा, काही लोक म्हणते मरणाचं काय नियोजन? अरे मरणाचं सुद्धा नियोजन आहे ना. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं हे तुमच्या माझ्या मरणाचं नियोजन आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी दुधा सासना होय ना जाणे श्वास की आवन होय न होय. 22 वर्ष झाले आमदार महोदयांच्या नियोजनामध्ये एवढा भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन करता. आज पदर पसरतो तुमच्या समोर, एक भीक मागतोय. पैशाची भीक नको माया नको तुमची माझ्याकडे, पैसे नको तुमचे मला. फक्त मला एक विनंती करतो, आजपासून 24 तास आहे ना देवाण द्यायला तुम्हाला. किती तास आहे? 24 तास. ते 24 तासातले मी तुम्हाला सांगतो 23 तास तुम्ही काम करा, व्यवसाय करा, धंदा करा, नोकरी करा, काय करायचं ते करा. पण उद्यापासून 1 तास फक्त देवाला द्या माझ्या. किती तास द्या? त्या 1 तासामध्ये तुमची बायको नको, मुलगा नको, मोबाईल नको, कोणीच नको. 1 तासामध्ये फक्त देव आणि तुम्ही. आणि काहीच नका, कोणत्या महाराजाच्या नादी लागू नका, कोणत्या साधूच्या नादी लागू नका, कोणत्या बोंधुगिरीच्याही नादी नका लागू. वारकरी संप्रदायाने जो तुकोबराणी मंत्र सांगितला, बाबाजी आपुले सांगितलेले नाम, मंत्र दिला राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. असं 1 तास भजन करा. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या जीवनात येणारं किती जरी मोठं संकट असेल तर माझा भगवान परमात्माच्या कार्यालयात आपला विश्वास नाहीये देवावर. विश्वास ठेवा. माझे गुरुजी नेहमी सांगतात, अरे देवावर विश्वास ठेवा. देव सखा जरी जगावर कृपा करी. आणि देव ज्या दिवशी तुमच्यावर कृपा करेल महाराज, त्या दिवशी तुम्हाला कोणाचीच गरज पडणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढं सोपं साधन साधू संतांनी सांगितलं ना, बाकी काहीच करू नका. अहो तीर्थाटन करायला तुम्हाला वेळ कुठे? तुमच्या तब्येती कुठे चांगले आहे? तुम्हाला जर अमरनाथला जायचं कसं शक्य आहे? बर्फात 14 किलोमीटर चालावं लागतं, शक्य आहे का आपल्याला? आपल्याला इथं श्वास घेता येणं, तिथं ऑक्सिजनच भेटत नाही, शक्य आहे का? आपले पाय कामं करत नाही, आपल्याला शुगर आहे, BP आहे, सगळ्या गोष्टी ना. मग ह्या बाकीच्या भानगडी सोडून द्या, ठाईच बैसोनी करा एकच, बस काहीच नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जर भजन केलं तर निश्चित मी तुम्हाला नारायणाच्या गाण्यात सांगतो, माझा जगाचा मालक तुमचे संसार रूपी पहिली तेरा निलेश्वराला खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लावा एवढा गोड कार्यक्रम. अरे आज अशा कार्यक्रमाची संप्रदायाला गरज आहे. वाईट वाटतंय महाराज, युट्यूब जर काढलं ना तर युट्यूबवरच्या बातम्या जर पाहिल्या ना आमदार साहेब की नेमका असं चाललाय कुठं महाराष्ट्र, हा मोठा प्रश्न झालाय. अरे एक काळ या देशाला सुद्धा आदर्श देणारा महाराष्ट्र होता महाराज. एक काळ या देशाला सुद्धा दिशा देणारा महाराष्ट्र. आज मोबाईल काढला आणि युट्यूब मध्ये गेलं की काय प्रकरण चालले, नेमकं बिहार झालंय का काय चाललंय काही कळत नाहीये. एवढी अवघड परिस्थिती झालेली आहे. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला स्थिर करण्याचं काम, तुमच्या बुद्धीला शांती देण्याचं काम, तुमच्या मनाला समाधान देण्याचं काम जर कोणतं साधन करत असेल तर ते फक्त भगवंताचं चिंतन महाराज. कधी जर पैसे असेल तर वृंदावनला जा, एकदा जाऊन तिथल्या लोकांकडे पहा महाराज. अरे फॉरेनरचे लोक आपल्या वृंदावनला येऊन तिथल्या माय मावळ्या कपाळाला गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि कपाळाला गोपीचंदन टिळा आणि कुठेही पहा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. असं जर एखाद्या मातेनं कपाळाला गण लावला लोक म्हणतात हा ढोंग करतील. अरे परमार्थात पहिलं कधी मी ढोंगच असतं महाराज. तुम्ही तरी कोणती दिवे लावायला लागले? दुसऱ्यानं गण लावल्यानंतर त्याला ढोंगी म्हणतात. तुम्ही काय करता देवासाठी? हे बघा, काही का करा ना पण देवासाठी करा, काहीही करा. रावणानं काय केलं होतं? बायको पळवली ना देवाची. काय केलं रावणानं? अहो रावणानं बायको पळवली तरी देवाने त्याला मोक्ष दिलाय.
यशोदा मातेने भगवंताला दूध पाजलं, दूध नाही काय पाजलं विष. वासनकाधिकाची निमाने सायुज्य सौर सुधीतला पुतण्याची विषयाची निस्तन पाने. अरे विष पाजणाऱ्या बाईला जर माझा जगाचा मालक मुक्ती देतो, बायको पळवणाऱ्या रावणाला जर मोक्ष देतो, तर तुमच्या आणि माझ्या जीवनातलं संकट दूर करणार नाही का? नक्कीच करेल. फक्त भगवंताचं चिंतन. आपल्या जीवनामध्ये देवाचा विश्वास राहिला नाही. माझी सर्वांना विनंती आहे, मी दररोज एक आवडतं उदाहरण सांगतो. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. काय झाली? सीर ब्लॉकेज झाली. मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागडे हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. डॉक्टर ऑपरेशनच्या बाहेर थिएटरच्या बाहेर आल्यानंतर डॉक्टरने बिल 25 लाख रुपये काढलं. किती काढलं? 25 लाख. त्या म्हाताऱ्याने ते 25 लाखाचं बिल पाहिल्यानंतर म्हातारा लढायला लागलं. म्हाताऱ्याच्या गळ्यामध्ये पहिली तुळशीची माळ होती, वारकरी होतं म्हातारा. डॉक्टरला दया आली. ओ बाबा, ओ बाबा, वारकरी दिसताय, गळ्यामध्ये माळ आहे, काळजी करू नका. हे 25 लाख तुम्हाला जास्त वाटतात ना बाबा? यातले मी 8-10 लाख रुपये कमी करतो, फक्त माझी विनंती तुम्ही रडू नका. म्हातारा हसायला लागला. डॉक्टरला सांगते, हे डॉक्टर, अरे मी अमरनाथचा आहे, माझी वडिलोपार्जित तिथं 10 एकर जमीन आहे आणि एका गुंठेची किंमत 25 लाख रुपये. तू जर 50 लाख बिल काढलं असताना डॉक्टर, तर मी 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस. डॉक्टरला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. एवढं जर म्हातारा श्रीमंत आहे, एवढी जर म्हाताऱ्याकडे प्रॉपर्टी आहे, तर म्हातारा 15 लाखाच्या बिलासाठी का रडतंय? तर म्हाताऱ्या डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर, फक्त 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं रे तू, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 15 लाख रुपये काढले. डॉक्टर, वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवाने मला सांभाळलं, तर रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स. हा विचार केला पाहिजे ना महाराज. तुम्ही फक्त देवावर विश्वास टाका. देवावर विश्वास टाकल्यानंतर निश्चित माझा जगाचा मालक तुमचे संसार नौका बैल गिरंजनेश्वर राहणार नाही. सर्वांना माझी विनंती आहे, आज या कार्यक्रमातून फक्त माझ्या पदरामध्ये एक भीक टाका. प्रत्येक मायमावल्यांनी, प्रत्येक पुरुष मंडळींनी. अरे प्रत्येकाकडे 4 व्हीलर गाडी नाहीये. 2 व्हीलरवर जाताना कंपनीत जायला जर 20 मिनिटं लागत असेल, तर हाताला काम आहे, हँडल धरावं लागतं ना. डोळ्याला काम आहे पुढची गाडी पाहायची, कानाला काम आहे गाडीचे मागच्या गाडीचे हॉर्न ऐकायचे, पायाला काम आहे ब्रेक दाबायचा, गिअर टाकायचा. घरून निघून कंपनी जाईपर्यंत 20 मिनिटं तोंडाला काय काम आहे? उद्यापासून करून पहा ना, किक मारली की कंपनी जाईपर्यंत रामकृष्णारी 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 असं जर दररोजचा नेम केला, तर मी नारदाच्या गाडीवर सांगतो, तुमच्या जीवनात होणारा अपघात सुद्धा माझा देव तारलेश्वराला. तुम्हाला कुठेतरी अरे मुस्लिम समाजाचा मनुष्य जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल, हिंदूंनो, मुस्लिम समाजाचा माणूस जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल, तर हिंदूंनी एकदा तर हनुमान चालीसा म्हणली पाहिजेत का नाही? अरे त्याने एकदा तर बजरंगबलीच्या मंदिरात गेलं पाहिजेत का नाही? त्याने एकदा तर गणपतीरायाच्या मंदिरात गेलं पाहिजेत का नाही? वारकऱ्याने एकदा तर हरिपाठ केला पाहिजेत का नाही? तुम्ही जर हे करणार नाही, तर हे बघा, तुम्ही किती भी पैसा कमवला, काही जरी केलं, तर शेवटी मग तुम्ही कहा गए थे तो कहा नहीं हो, क्या लाया तो कुछ नहीं. म्हणून सर्वांना माझ्या हात विनंती करतोय गड्यानं, विनमितो सकळ जना कर जोडून थोर लहाना, दान ही तुले द्या मज दिना म्हणे तुके बंधुरा तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे शहाणा तो घरी गेलो येते नरकी साया सगळा वेवनांतरा सुखी येतो. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्वांना सांगतो. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. प्रत्येक बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये. पाठीमागे उभे असणारे तरुण ऐका गड्यांना माझं, या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, या भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये, या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये, आणि या भारताला आतंकवाद्यापासून तर अजिबात भीती नाहीये. या भारताला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल तर व्यसनापासून आहे. कशापासून? आणि तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, त्यांची पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर 2% सुद्धा लोक दारू पित नसते. मांसाहार खाऊ द्या, ते दिवसातून 4 वेळेस खात असतील, पण त्यांची पिण्याची टक्केवारी फक्त 2%. आणि तुमच्या आणि माझ्या पिण्याची टक्केवारी आपण 30% पाहिली महाराज. कळत नाहीये. अरे आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाई नवरी पेल नसती, नाही तर वरबापाई पेले, नवरदेव बी पेले. नवरदेवाचा मामा तर नालीच पडलेला असतो, चाल मंगलाष्टक म्हणायची उभं आहे माग. असं नाही झालं पाहिजे. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे, दारू गांजा मत पी यारो अक्कल मुंह हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती. म्हणून सर्वांना माझी विनंती, दारू पिऊ नका. देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. इथं बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना माझा प्रश्न आहे, आज जसं सप्ताहासाठी तुम्ही एकत्रित आलात, कीर्तनासाठी एवढे एकजुटीने एकत्रित आलात, असे जर अजून 5 वर्ष प्रत्येकाला
मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी याचा आहे, मी त्याचा, किती दिवस असं म्हणणार आहे? प्रत्येकाच्या मुखातून एकच शब्द निघला पाहिजे, मी हिंदू आहे आणि हिंदुस्थान माझा देश आहे. ही भूमिका जर प्रत्येकाने ठेवली तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले आहे, खरोखर चांगले. म्हणून मला आनंद वाटतो, देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. आणि या महाराष्ट्रात अजून एक खूप मोठं संकट उभारलंय. सर्व माझ्या आई बहिणीला विनंती, मायानो, आता सध्या लव जिहादचं प्रमाण खूप जोरात वाढलंय. इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पोरींना मी तुमचा भाऊ म्हणून सांगतो, पोरीनो ऐका गड्या माझं, मोबाईल वापरू नका या मताचा नाराज नाही मी. प्रत्येक मुलीनं मोबाईल वापरा, पण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वापरत असताना थोडी सावधगिरी वापरा. अनेक मुस्लिम धर्माचे मुलं हिंदू मुलांचं अकाउंट काढून आपल्या गोरगरीब मुलींना प्रेमाच्या जाळ्यात, श्रद्धा नावाची मुलगी आपल्याच तिथं होती महाराज, ज्या मुलीचे तुकडे तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवलं, ती मुलगी सुद्धा आपल्या मुंबईचीच होती. आणि त्या 2 मुलींचे प्रकरण बाहेर आले. अशा हजारो मुली त्या कुठे गेल्या अजून कोणाला माहित नाहीये. माझी तरुण पोरींना विनंती आहे, लव जिहाद हे प्रमाण तर वाढलंच, त्याच्याबरोबर या महाराष्ट्रामध्ये पळून जाण्याचं प्रमाण खूप वाढलं. इथं बसणाऱ्या सगळ्या आयांना माझी विनंती आहे, आपल्या मुलींवर थोडं लक्ष ठेवा. अरे तुमच्यामध्येच माझे जिजाबाई साहेब घडणारे बायांनो, तुमच्यामध्येच अहिल्याबाई होळकर घडणारे, तुमच्यामध्येच सावित्रीबाई फुले घडणारे, तुमच्यामध्येच सौ राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील घडणारे. तुम्ही या देशाचा मान आहात, तुम्ही या देशाची शान आहात. तुम्ही काही गोष्टी पालन करत असताना थोडा विचार केला पाहिजे. वाईट वाटतं, 2-4 दिवसापूर्वी माझ्या मित्राची बहीण पळून गेली साहेब. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आईचं तब्येत बिघडली, बापाची तब्येत बिघडली. ते PSI सांगितलं, साहेब मुलींना भेटायचंय आम्हाला. मुलीला भेटायला गेल्यानंतर एकूण ती एक मुलगी, बापानं जमीन विकून तिला शिकवलं. आणि ती पोरगी माय बापात एकच सांगती की मला माझ्या आईपासून भीती, माझ्या बापापासून भीती. इथं बसणारे सगळ्या तरुण पोरींना माझी विनंती, पोरींनो, जी माय तुम्हाला पोट फाडून बाहेर काढती, ती माय तुम्हाला कधी कधी त्रास देऊ शकते. जो बाप 2000चा फोन वापरतो तुम्हाला 25,000चा फोन देतो. जो बाप फाटके कपडे घालतो तुम्हाला नवीन कपडे, तो फाटकी चप्पल घालतो तुम्हाला नवीन सँडल आहे. अरे त्याची परिस्थिती नसताना तो 3-3, 4-4 रुपये टक्क्यानं पैसे काढून तो तुमच्या कॉलेजची फी भरतो. मग एवढं जर जगातला प्रत्येक बाप करत असेल तर या जगातल्या प्रत्येक बापाला आपल्या पोरीचं लग्न करायची अक्कल आहे का नाही? प्रत्येकालाच आहे. पण पोरींना माझी विनंती आहे, तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येत असेल पण काळाची गरज आहे. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ बाबा सांगण्यापेक्षा ह्या जर गोष्टी सांगितल्या तर महाराष्ट्र घडल महाराज. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सर्वांना ज्ञात आहे. तुम्ही नाही इंजिनियर झाले तर चालत्या, नाही कलेक्टर झाले तरी चालत्या, पण पोरींनो आपल्या मूर्खपणामुळे आपल्या मायबापाला फाशी घ्यावं लागेल अशी जर वेळ तुम्ही नाही आणली तर मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. प्रत्येकाने या गोष्टीचं थोडं लक्ष द्या. बघा, पळून जाण्यामध्ये आपल्या